नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोटेवर आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आज झालेला आपला OCMचा पेपर, त्याचे प्रश्नाचे उत्तर आपण पाहणार आहोत. इथे आयुर्विम्यास तत्त्व लागू होत नाही. कोणते तत्त्व लागू होत नाही? तर नुकसान भरपाईचे तत्त्व लागू होत नाही. ग्राहक आणि ग्राहक यांच्यातील व्यवहारच्या अंतर्गत होतात. तर C2C अंतर्गत हे व्यवहार होतात. पुढचा प्रश्न आहे, व्यवस्थापनाचे कार्य आहे. तर नियंत्रण करणे हे व्यवस्थापनाचं कार्य आहे. व्यावसायिकाने वेगवेगळी माहिती पुरवली पाहिजे, तर मालकांना माहिती पुरवली पाहिजे, याचं उत्तर आहे. पाचवा प्रश्न आहे, किरकोळ बाजार हा असा बाजार आहे की जेथे किरकोळ व्यापारी प्रत्यक्षपणे मालाची विक्री यांना लहान प्रमाणात करतो, तो उपभोक्तांना म्हणजे ग्राहक म्हणजेच उपभोक्ता. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाचं उत्तर आहे पहा, जोड्या लावायच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक केल्यानंतर हाईप बटन आला तर त्याला पण प्रेस करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. निर्देशनातील एक वाक्यत आहे, याचं एक वरिष्ठ एक योजना, याचं हे उत्तर आहे. नलिकेद्वारा वाहतूक कुठे केली जाते? नलिकेद्वारा वाहतूक आपल्याला माहिती आहे पेट्रोलियम गॅसमध्ये केली जाते. नोंदणी याचं उत्तर आहे पहिली पायरी. हे नोंदणी ही पहिली पायरी असते. कोणत्या पण गोष्टीमध्ये आपल्याला हे करायचं तर पहिले नोंदणी करणं, आता रजिस्ट्रेशन म्हणतो आपण त्याला, ते करणं गरजेचं आहे. आर्थिक उद्देश काय? आर्थिक उद्देश आहे नफा मिळवणं, जे की 9 नंबरला आहे. आणि बाजारपेठेचा राजा कोण असतो? ग्राहक असतो, जो की आपल्याला इथे 2 नंबरला भेटेल. आता आपण चुकी बरोबर पाहू. काही माझे प्रश्न जर तुम्हाला वाटत असेल की योग्य नाही, तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाका. लोक अदालत हे खऱ्या अर्थाने लोकांचे न्यायालय म्हणून ओळखले जाते. हे वाक्य आपल्याला चुकी बरोबरमध्ये बरोबर असं लिहायचं होतं. पूर्ण वाक्य लिहायचं होतं आणि नंतर उत्तर लिहायचं होतं. त्याच्यानंतर NEFT म्हणजे नॅशनल इलेक्ट्रॉनिक पाहिजे होतं, फंड ट्रान्सफर. तर इलेक्ट्रिक नाही पाहिजे होतं, इलेक्ट्रॉनिक, म्हणून हे चूक आहे. विपणी हा शब्द लॅटिन भाषेतील मार्केटस शब्दापासून आलेला आहे. हा लॅटिन शब्दापासूनच आलेला आहे, त्याच्यामुळे हे बरोबर वाक्य याचं उत्तर आहे. व्यवस्थापन प्रत्येक कार्य नियोजनावर आधारित नसते, नियोजनावर आधारित असायला पाहिजे, इथं असते पाहिजे होतं, तर हे चूक आहे. औद्योगिक शांतता राखणे ही व्यवस्थापन संघटनेची जबाबदारी असते, हे वाक्य बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं योग्य क्रम द्यायचा होता. ठीक आहे, इथं खरेदी विक्री, वस्तू पोहोच अवस्था, खरेदी पूर्व किंवा विक्री. तर खरेदी पूर्व किंवा विक्री ही आपलं पहिली पायरी होती. दुसरी पायरी खरेदी विक्री आणि तिसरी वस्तू पोहोच अवस्था. वस्तू म्हणजे शेवटी पोहोचणं. ईमेल, आंतरराष्ट्रीय पत्र आणि कुरिअर सेवा, याच्यामध्ये अंतर्देशीय पत्र हे पहिले येईल. नंबर 2ला येईल कुरिअर सेवा आणि नंबर 3ला येईल ईमेल. ईमेल सर्वात लास्टला आपल्याला आलेला आहे. ठीक आहे. याच्यानंतर पहिले जिल्हा न्यायालय आपण पहा. जिल्हा न्यायालय छोटा असतं, त्याच्यानंतर आपण उच्च न्यायालयात जातो, त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण धाव घेतो, आहे की नाही. स्थानिक बाजारपेठ, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आणि राष्ट्रीय बाजारपेठ. याच्यामध्ये पहिले स्थानिक, त्याच्यानंतर राष्ट्रीय, त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय. ठीक आहे, इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणतो आपण. नियंत्रण, संघटन आणि नियोजन, याच्यामध्ये पहिली पायरी आहे नियोजन, त्याच्यानंतर संघटन म्हणजे हा नंबर 1ला येईल, हे नंबर 2ला येईल आणि हे नंबर 3ला येईल. त्याच्यानंतर आपल्याला संज्ञा वगैरे द्यायच्या होत्या. हे सर्व आपण लाईव्ह क्लासेसमध्ये पाहणारच आहोत. सर्व बाकी प्रश्नाची उत्तरे मी सांगणारच आहे लाईव्ह क्लासमध्ये. तर आज रात्री आपण लाईव्ह क्लास घेणार आहे, त्याच्यामध्ये नक्कीच मी सर्व प्रश्नाची उत्तरं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, तर लाईव्ह क्लासला हजर राहायचं आपण. ठीक आहे, हे सर्व मी फक्त पेपर तुम्हाला दाखवते. ठीक आहे, संपूर्ण पेपर पाहून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपले व्हिडिओ पाहत आपण सर्व प्रश्नपत्रिकेची उत्तरं देणार आहे आणि अकाउंटबद्दल आपण आता नक्कीच आपण त्याचे जास्तीत जास्त क्लासेस घेण्याचा प्रयत्न या परीक्षेच्या दिवसामध्ये करणार आहोत. अकाउंट्सबद्दल जी पण डाऊट्स आहेत ते आपण कमेंट बॉक्समध्ये टाकायचे. नक्कीच तुमच्या अकाउंट हा विषयावर मी जास्तीत जास्त व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेल.
चला, अशा प्रकारे हा आपण पेपर संपवला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.